पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल द फिटनेस स्टोरीजमध्ये. माझा विषय आहे लोअर बॅक पेन, जी पाठदुखीबद्दल मी आज काही सांगणार आहे की जर पाठदुखी असेल तर काय करायचं किंवा काय करायचं नाही, किंवा कुठच्या एक्सरसाइज करायच्या किंवा कुठच्या नाही करायच्या. त्याचप्रमाणे जर तुम्हाला पाठदुखी असेल तर त्याचा क्युअर कसा करायचा, म्हणजे त्यातून तुम्ही रिकवर कसे होऊ शकता. त्याचप्रमाणे त्यासाठी कुठच्या एक्सरसाइज आहेत, कुठच्या स्ट्रेचेस आहेत जेणेकरून तुमची जी पाठदुखी आहे ती बरी होऊ शकते. फर्स्ट आपण बघणार आहोत की पाठदुखी का होते किंवा लोअर बॅक पेन जो आहे तो का होतो, त्याची कारणं काय आहेत. आपल्या बॉडीमध्ये जेवढे वेन्स आहेत, जेवढे मसल्स आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. जर तुमचा समजा एक इथला मसल पेन करत असेल तर तुम्हाला पूर्ण इथपर्यंत जाणवणार आहे की बॉडीमध्ये पेन आहे तुमच्या. मग तसं जर बोलायचं झालं बॅक पेनबद्दल, तर बॅक पेनची जी कारणं आहेत ती आपल्या स्पाईनशी जोडलेली आहेत. जर स्पाईनमध्ये जर काही प्रॉब्लेम जर झालेला असेल किंवा एखादी नस किंवा एखादी शीर जी असते आपली, ती जर दबली गेलेली असेल तर तुम्हाला बॅक पेनचा इश्यू होणार आहे. आपल्याला बॅक पेन होण्याचं जर मेन रिझन असेल तर ते असं आहे की काय होतं की जो आपला वर्टिब्रा आहे त्याच्यामध्ये दोन वर्टिब्रामध्ये डिस्क असते आणि ती जी डिस्क आहे ती फ्लुइड बेस म्हणजे जेली टाईप स्ट्रक्चर असतं ते. आणि जसं जसं वय वाढत जातं तसं जर त्या डिस्कमधलं वॉटर जे आहे ते कमी होत जातं. त्यामुळे काय होतं की जी डिस्क आहे ती श्रिंक व्हायला लागते आणि त्याच्यामुळे काय होतं की जो दोन वर्टिब्रा आहेत त्याच्यामधला जो स्पेस आहे तो कमी व्हायला लागतो. त्याच्यामुळे जी डिस्कमधली जी डिस्कची फ्लेक्झिबिलिटी आहे ती पण कमी होते. आणि हेच कारण आहे की जी डिस्क आहे ती दोन वर्टिब्रा त्याच्यामुळे काय होतं की ती पिंच व्हायला लागते, जे दबली जाते. आणि डिस्क दबली गेल्यामुळे त्याच्यामधील ज्या नसा आहेत, ज्या वेन्स आहेत त्याच्यावर प्रेशर यायला लागतो आणि हेच कारण आहे की त्याच्यामुळे आपल्याला बॅक पेन सारखे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. अजूनही त्याची कारणे आहेत, जसं की विअर आणि टिअर. जर तुमचे मसल्स फाटले गेले असतील किंवा तुमचं ॲक्सिडेंटली तुम्हाला स्पाईनला मार वगैरे लागला असेल किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वेट उचलला असेल किंवा तुमचा जो पोश्चर असतो बसायचा किंवा एक झोपायचा तो चुकीचा असेल, तर ही कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला बॅक पेनसारखे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर आता आपण बघणार आहोत की त्याचे सिम्पटम्स काय आहेत, की तुम्हाला बॅक पेन जो आहे तो तुम्हाला कसा समजेल. काय होतं, इथे कमरेच्या ह्या ठिकाणी तुम्हाला टोचल्यासारखं जाणवेल किंवा तुमच्या पायामध्ये एक सेन्सेशन, ज्याला आपण मुंग्या येणं बोलतो, तसं तुम्हाला होत असेल. तसंच तुमच्या एका पायाला वीकनेस जाणवणे. त्याचप्रमाणे एक्झॅक्टली आपले कमरेच्या मधल्या ठिकाणी तुम्हाला एक टोचल्यासारखं किंवा खूप दुखणं, हे पण त्याचं सिम्पटम्स आहे. आता मी सांगणार आहे की त्याची ट्रीटमेंट जी असते ती कुठच्या पद्धतीने होऊ शकते. जर तुम्हाला दोन्ही पायांमध्ये जर सेन्सेशन वगैरे जाणवत असतील तर तुम्हाला डॉक्टरकडे गेलं पाहिजे, कारण ते जास्त प्रमाणात तुम्हाला हार्मफुल ठरू शकतं जर त्याची तुम्ही ट्रीटमेंट केली नाही तर. पण काही जणांची जी पाठदुखी असते ती त्यांना समजा त्यांनी रेस्ट केली, बेड रेस्ट केली किंवा जे पेन रिलिव्हर असतात ते घेऊन पण त्यांची बॅक पेन बरं होऊन जातं. काही वेळा काय होतं की नसा दबल्या गेल्यामुळे तिथे सूज येणं, अशा प्रकारच्या गोष्टी पण होतात. त्यामुळे मसल रिलॅक्सन किंवा ज्या अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज न येण्याची जी औषधे आहेत किंवा ज्या क्रीम येतात त्या जर तुम्ही लावल्या तर त्यातून पण तुम्हाला बॅक पेन तुमचा बरा होऊ शकतो. तसंच तुम्ही आयसिंग करू शकता एक 20 मिनिटासाठी. दिवसातून 2-3 वेळा जरी तुम्ही आयसिंग केलात तर तरी तुमचा बॅक पेन जो आहे तो कमी होऊ शकतो किंवा बरा पण होऊ शकतो. काही वेळा काय होतं की आपण एखादी हेवी लिफ्ट केलं किंवा कुठचं पण वजन उचललं किंवा कुठचंही काम करताना तुम्ही एक चुकीच्या पद्धतीने काहीतरी उचललं तर काय होतं की तिथले जे मसल्स असतात ते कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात, म्हणजे जास्त ताकद लावल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ते रिलॅक्स होत नाही. त्यामुळे पण मसल्स स्पाझम ह्यालाच बोलतात, की त्याच्यामुळे काय होतं की तिथे पण जे मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले तिथे पण नसा दबल्या जातात आणि हे कुठच्या पण मसल्समध्ये होऊ शकतं.
जसं की आपल्या ॲबडॉमिनलमध्ये, थाईजमध्ये, बायसेप किंवा बॅकमध्ये पण ह्या मसल स्पाझम जमा होऊ शकतो. आणि जर असं झालं तर काय होतं की ते पटकन रिलॅक्स होत नाहीत मसल. त्यावेळी आपण काय करू शकतो की जे हॉट बॅग असतात त्या तिथे लावू शकतो. मग त्याच्यामुळे पण तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही कुठच्या पण फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असाल तर त्या स्लो करायच्या आहेत आणि तुमचा त्याच्यावर कंट्रोल राहील अशा पद्धतीने करायच्या आहेत की तुम्ही कशा पद्धतीने एक्सरसाइज करून तुमचे जे मसल्स आहेत ते तुम्ही स्ट्रॉंग करून तुमचा बॅक पेन जो आहे तो कायमचा पण बरा करू शकता. आणि जर तुम्हाला बॅक पेन जर कायमचा टाळायचा असेल तर तुम्हाला स्ट्रेचिंगशिवाय आणि त्या मसल्सला स्ट्रॉंग करण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर मी आता यानंतर तुम्हाला त्या स्ट्रेचिंग्स दाखवणार आहे. त्या तुम्ही सगळ्यांनी करा जेणेकरून तुम्हाला अशा गोष्टींपासून तुमची कायमची सुटका होऊ शकते. त्यामुळे हे सगळ्यांसाठी आहे. मी तुम्हाला स्ट्रेचेस दाखवणार आहे ते तुम्ही बघा आणि तसं करायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला जर चांगलं वाटत असेल त्या स्ट्रेच केल्यानंतर तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटतंय. आणि जर व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली एक्सरसाइज जी आहे ती आहे प्लॅंक. याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली तुमचा जो शोल्डर आहे त्याच्या खाली एल्बो लावायचा आहे आणि तुमचं हिप स्ट्रेट राहील, वरती ठेवायचा नाही आहे. ही जी एक्सरसाइज आहे ती तुम्ही 3 सेटमध्ये करू शकता. 30 सेकंडसाठी प्रत्येक जो सेट आहे तो 30 सेकंडसाठी करायचा. असे 3 सेट करा. तुम्हाला हे खूप हेल्पफुल होणार आहे कारण याच्यामुळे तुमचे जे बॅकचे मसल्स आहेत इथले किंवा जे ॲबडॉमिनल जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होणार आहे. कारण जर तुमचे ॲब्सचे मसल जर स्ट्रॉंग असतील तर ते तुमच्या जो पूर्ण अप्पर बॉडीचा जो भार आहे तो चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात आणि तुमच्या स्पाईनला पण सपोर्ट करणार आहे. त्यामुळे ही एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. पुढची जी एक्सरसाइज आहे ती आहे साईड प्लॅंक. याच्यामध्ये तुमचे जे साईडचे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होणार आहे. हा जो शोल्डर आहे तो त्याच्या खाली एक्झॅक्टली एल्बो लावायचा आहे आणि तुमची जी पायांची पोझिशन आहे जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. असं ही एक्सरसाइज थोडीशी टफ आहे. याच्यामध्ये बॅलन्स करावं लागणार आहे. त्यामुळे स्टार्टिंगला तुम्ही 10 सेकंडपासून पण स्टार्ट करू शकता. या साईडला 10 सेकंड झाले की तुम्ही दुसऱ्या साईडने पण 10 सेकंड करा. ही जी एक्सरसाइज आहे त्याला हिप थ्रस्ट बोलतात. इथे काय करायचं, जे आपले हात आहेत ते एक्झॅक्टली शोल्डर विड्थला खाली लावायचे आहेत जमिनीला आणि इथे फिक्स ठेवायचे. नंतर इथे ब्रीथ इन करायचा आणि हिपला वरती उचलायचं आहे आणि श्वास सोडून परत खाली यायचं. तसंच हे तुम्ही एक 10 ते 15 वेळा असं 3 सेटमध्ये करू शकता. तर ही होती तिसरी एक्सरसाइज, हिप थ्रस्ट. नेक्स्ट जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला इथे हात लावून हे पाय असं होल्ड करून ठेवायचे आहे. ही एक्सरसाइज पण जर तुम्हाला बॅक पेन होत असेल तर ते रिलीज करायला किंवा कमी करायला हेल्प करणारी आहे. तर ह्या होत्या बॅक पेनसाठीच्या एक्सरसाइज. हे आहे पहिलं स्ट्रेचिंग. याला कॅट कॅमल बोलतात. एक्झॅक्टली शोल्डरच्या खाली तुम्ही रिस्टला ठेवायचं आहे. जास्त मागे पण पाय ठेवायचे नाही किंवा जास्त पुढे पण ठेवायचे नाही. एवढं डिस्टन्स ठीक आहे. ब्रीथ इन करून वरती जायचं आहे आणि श्वास सोडून तुम्ही बॅकला असं वरती पुश करायचं आहे. असं तुम्ही एक जर 2-3 सेट केलात तर तुमचे जे स्पाईनचे ज्या मसल्स आहेत, स्पाईनचे मसल्स आहेत, तसं जे ट्रॅपचे मसल आहेत ते रिलीज व्हायला हेल्प करणार आहे. दुसरं जे स्ट्रेचिंग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की कसं करायचं. सेम पोझिशन घ्यायची आहे जसं आपण कॅट कॅमल करायला घेतलंय. याच्यामध्ये पण सेम शोल्डरच्या खाली लावायचे हात
आणि एक हातला लिफ्ट करून श्वास आत घ्यायचा आहे आणि हा हात एक्झॅक्टली दुसऱ्या साईडला इथे खाली प्लेस करून असं हे करायचं आहे आणि श्वास आत बाहेर करायचा आहे. ही जी स्ट्रेचिंग आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा हात तिकडे गेल्यामुळे तुमचा जो मधला जो पोर्शन आहे त्याला रंबर्स बोलतात, किंवा तुमची जी ट्रॅपचे मसल आहे किंवा तुमचा शोल्डरचे मसल आहे जे स्पाईनला जोडलेले आहेत ते स्ट्रेच होणार आहेत. त्याच्यामुळे तुमचा जो ह्या दोन स्ट्रेचिंगमुळे जो अप्पर पोर्शन आहे स्पाईनचा तो रिलॅक्स होणार आहे. पुढचं जे स्ट्रेचिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे असं एक टेबल असेल तर त्याच्यावर काय करायचं आहे, पहिली ही जी पोझिशन आहे ती अशी घ्यायची आहे, पायात थोडंसं अंतर राहील आणि नंतर इथे हात ठेवून असं स्ट्रेच करायचं आहे. ब्रीथ इन कर, श्वास घेणं आणि सोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण हातांवर असं जोर टाकून तुम्ही स्ट्रेच करू शकता. मागे बसायचा प्रयत्न करायचा, चांगलं स्ट्रेचिंग होऊ शकतं. ह्या स्ट्रेचिंगमुळे तुमची जी लॅट्स आहेत साईडचे ते स्ट्रेच होणार आहे. तुम्हाला समजलं नसेल की ह्या स्ट्रेचिंग करून कसं बॅक पेन रिलीज होणार आहे, पण जो स्पाईन आहे त्याला हे बॅकचे मसल्स जोडलेले आहेत आणि जर त्यांना आपण पूर्णपणे जर स्ट्रेच केलं वरपासून खालीपर्यंत तर तुम्हाला बॅक पेन रिलीज होऊ शकतो किंवा तो बरा पण होऊ शकतो. नेक्स्ट जी स्ट्रेचिंग करणार आहोत ही आहे हॅमस्ट्रिंग आणि तुमच्या काफची स्ट्रेचिंग. खूप वेळा काय होतं, जेव्हा बॅक पेन होतो ना तेव्हा जो एक पाय जो आहे त्याचे हॅमस्ट्रिंग किंवा तुमचा जो पूर्ण पाय आहे तो दुखायला लागतो, जास्त करून इथे ह्या साईडला. तो अनबिअरेबल असतो पेन. तो जो पेन आहे तो जर कमी करायचा आहे, जर तुम्ही रेग्युलर स्ट्रेचिंग जर करत असाल तर तो कमी होऊन जातो. ही जी स्ट्रेचिंग करायची आहे त्याच्यामध्ये दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आणि जो हात आहे त्याने हळूहळू टो पकडून खाली जायचा प्रयत्न करा. याच्यामुळे तुमची हॅमस्ट्रिंग आणि काफ्स दोन्ही स्ट्रेच होत आहेत. त्याच्यानंतर पुढची जी स्ट्रेच आहे त्याच्यामध्ये एक पाय जवळ घ्यायचा आहे आतमधल्या साईडने, दुसरा पाय बाहेर सोडायचा आहे आणि ह्या पायाचा टो पकडून दुसरा जो हात आहे तो वरून दुसऱ्या साईडला प्रेस करायचा, असं वरच्या बाजूला प्रेस करायचं आहे आणि श्वास घेऊन सोडत राहा. तुमचा जो इथला जो पोर्शन आहे या साईडचा बॅकचा तो स्ट्रेच होणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जे दोन्ही हात आहेत ते जर इकडे घेऊन गेलात टोच्या दिशेने आणि जर नेक जी आहे तुमची ती नीकडे न्यायचा प्रयत्न करा. ह्याच्यामुळे पण तुमचे हॅमस्ट्रिंग आणि काफ्स चांगल्या पद्धतीने स्ट्रेच होत आहेत. आणि फक्त हॅमस्ट्रिंग आणि काफ्सच नाही तर तुमचे जे ग्लूट्सचे मसल आहेत जे कनेक्टेड आहेत प्रत्येक मसलला खालच्या, ते पण स्ट्रेच होणार आहे. जर तुम्हाला बॅक पेन पासून जर सुटका हवी असेल तर तुमचे हॅमस्ट्रिंग, काफ्स आणि जे पाठीचे मसल आहेत ते फ्लेक्झिबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पेन केव्हा चालू होतो, जेव्हा तुमच्या शरीराची किंवा मसल्सची फ्लेक्झिबिलिटी कमी होते. असं नाही की तुमचा एक मसल फ्लेक्झिबल आहे आणि दुसरा नसला तरी चालेल. तुमच्या पूर्ण शरीरात जेवढे मसल्स आहेत तेवढे फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. नाहीतर जरी एखादा मसल जरी स्टिफ असेल, टाईट असेल तर तो दुसऱ्या मसलवर त्याचा प्रभाव टाकणारच आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला इंजुरी किंवा पुढचा पण मसल्सशी रिलेटेड जे पेन आहे ते त्याच्यामुळे चालू होतात. या स्ट्रेचिंगमध्ये तुम्ही एक पाय फोल्ड करून त्याला तुमच्याजवळ खेचायचा प्रयत्न करा आणि श्वास घेऊन सोडत राहा.
आपण जेव्हा हे स्ट्रेच करतो तेव्हा तुमची जी हिपची मसल आहेत ते पूर्णपणे स्ट्रेच होत आहेत आणि ते पूर्ण तुमच्या बॅकला कनेक्टेड आहेत. त्यामुळे हे जर तुम्ही स्ट्रेच केला तुम्हाला खूप रिलॅक्स वाटणार आहे. दुसरी जी स्ट्रेचिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे पाय ठेवायचा आहे, एक्झॅक्टली इथे, आणि दोन्ही हाताने तुमच्या नीला पकडून याला स्वतःकडे पुल करायचं आहे. सेम दुसऱ्या साईडला पण असंच करायचं आहे. जेव्हा आपण हे पुल करतोय तेव्हा तुमचे ह्या पायाचे हॅमस्ट्रिंगचे मसल्स, तुमचे ह्या पायाचे ग्लूट्सचे मसल, त्याचबरोबर इथले ग्लूट्सचे मसल दोन्ही स्ट्रेच होतात ॲट अ टाईम. तेव्हा सेम दुसऱ्या साईडला असा पाय टाकून तुम्हाला जस्ट पुल करायचा आहे. पुढचं जे स्ट्रेच आहे त्याच्यामध्ये एक पाय हा बेंड करून दुसरा पाय जस्ट स्वतःकडे पुल करा आणि डोकं उचलून गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न करा. ह्याच्यामुळे पण तुमचे हॅमस्ट्रिंग, हिप्स आणि काफचे मसल स्ट्रेच होणार आहेत. त्याचप्रमाणे इथे पकडून तुम्ही असं स्ट्रेच करू शकता. त्याच्यामुळे पूर्णपणे स्ट्रेच होणार आहेत हे मसल्स. एकदा का तुमचे हे मसल्स रिलॅक्स झाले ना की तुम्हाला जाणवेल की तुम्ही पाय दुखणं किंवा पाठ दुखणं हे प्रॉब्लेम आपोआपच निघून जातील. आणि हे करून बघा, खूप मस्त आहे. पुढची जी स्ट्रेचिंग आहे त्याच्यामध्ये एक पाय खाली सोडायचा आहे आणि जो दुसरा पाय आहे इथे त्याला पकडून हा हात स्ट्रीट साईडला सोडायचा आणि तिकडे बघत ह्या पायाला ह्या साईडला बेंड करायचा आहे. सेम दुसऱ्या साईडने पण असंच करायचं आहे. हा पाय खाली सोडा, ज्या दिशेने हात सोडा त्या दिशेला नजर ठेवा, नी पकडून जस्ट जेव्हा ह्या स्ट्रेचिंग करता तेव्हा श्वास घेऊन सोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमची जी बॉडी आहे ती रिलॅक्स राहणार आहे आणि तुम्ही चांगल्या रेंजपर्यंत स्ट्रेच करू शकता. लास्ट स्ट्रेचिंग आहे ती आहे इथे दोन्ही पाय एकत्र ठेवा जवळ आणि तो टच करा आणि तुमचं जे डोकं आहे त्याला नीच्या जवळ घेऊन जायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे पण तुमचे जे मसल्स आहेत ते स्ट्रेच व्हायला हेल्प होणार आहे. तर ह्या होत्या सर्व स्ट्रेचिंग ज्या तुम्ही केलात तर तुमचा बॅक पेन नक्की ठीक होऊन जाईल. झोपताना वगैरे जर खूप बॅक पेन होत असेल तर तुम्ही एवढ्या साईजची उशी घेऊन एक एक्झॅक्टली कमरेच्या इथे ठेवून झोपू शकता. या पद्धतीने जेणेकरून तुमच्या बॅकचे जे मसल्स आहेत, जो स्पाईनचा इथे जो कर्व असतो तो रिलॅक्स राहील. अजून जर रिलॅक्स वाटलं पाहिजे तर तुम्ही उशी आहे
ती पायाखाली पण ठेवून झोपू शकता. कारण काय होतं, आपल्या पायांचं वेट जे असतं जेव्हा उशी नसेल तर हे पूर्ण खाली राहतं आणि त्याच्यामुळे पण बॅकवर तो लोड कंटिन्युअस राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पायाखाली उशी ठेवून पण झोपू शकता. त्याच्यामुळे तुमची बॅक रिलॅक्स व्हायला हेल्प होईल आणि अजून दुखणार नाही. हा होता आजचा माझा व्हिडिओ बॅक पेनवर. त्याला तुम्ही कसं टाळू शकता, बॅक पेनमधून कसं बरं होऊ शकता. तर तुम्हाला एक गोष्ट मात्र समजली असेल, जर तुम्हाला बॅक पेनपासून वाचायचं आहे तर तुम्हाला स्ट्रेचिंग आणि त्या मसल्सला स्ट्रॉंग करण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे पळू नका त्या गोष्टीपासून. ट्राय करा, थोडासा वेळ काढा तुमच्यासाठी, आणि ह्या गोष्टी केल्यामुळे तुम्हालाच बरं वाटणार आहे.